श्री गुरुदेव मित्रांनो, आज मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगणार आहे. नारद मुनींची. आपण ज्या देवदूत म्हणतो त्यांची कीर्ती देवलोकी पोचते. तेही एकेकाळी साधे होते. आपल्यासारखे शोधात भटकणारे, शांती शोधणारे. नारदांचे पहिले रूप एक गरीब दासीच्या पोटी जन्मलेले बालक. घर गरिबी होते, अन्न कमी होते, पण मन मात्र निरागस होते. त्या बालकाला जीवनात मोठे काही मिळाले नाही, पण एक दिवस मिळाली साधू संतांची संगत. चातुर्मासाचे दिवस होते. काही तपस्वी संत त्या गावात थांबले. तो छोटासा मुलगा त्यांच्या जवळ बसला, त्यांच्या कथामध्ये हरवला. आणि त्या दिवशी त्याच्या हृदयात पहिली ठिणगी पडली, भक्तीची. शिष्यानो, संत गाची ताकद एवढी मोठी असते की गरिबी अशा घरात राहणाऱ्या त्या मुलाच्या आयुष्याचे नवे वळण मिळाले. संतांनी त्याला धन दिले नाही, पद दिले नाही, पण दिला एक अमूल्य वरदान, नामस्मरण. नारायण नारायण हे दोन शब्द त्याच्या श्वासात उतरले. तो जीव एकाग्र झाला, मन शांत झाले आणि त्या मुलाचे जगणे बदलले. एक दिवस त्याचा ध्येय सुटला, पण भक्तीत रंगलेले मन थांबले नाही. परमेश्वराच्या कृपेने त्याला देवदूतांचे रूप मिळाले, आकाशमार्गे मिळाले, देवांचे दर्शन मिळाले. पण देवापाशीही त्याचे अंतर्मात एकही हाक होती, मन पूर्णत्वात पाहिजे, मला अखंड भक्ती पाहिजे, मला साधेपणात देव पाहायचा आहे. आणि मग परमात्म्याने त्याला दिली ऋषीरूप, आणि तो झाला नारद ऋषी. जगाला भटकत भटकत भक्तीची गाथा सांगणारा, देवाला मिळालेला आणि जगाला देवाकडे नेणारा. शिष्यानो, नारद मुनीची शक्ती तपस्येत नव्हती, त्यागात नव्हती, आणि खरी शक्ती होती सततची संगत आणि अखंड भक्ती. मन शुद्ध झाले की जीव देवापाशी धावतो. ज्याच्या मनात नामस्मरण भरलेले असते त्याच्या आयुष्यात बदलायला लागते. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, जगात काहीही साध्य करायचं असेल तर पहिले पाऊल आहे तुम्ही कोणाच्या संगतीत बसता. हे संतसंग परिवर्तन करतो आणि भक्ती उन्नती देते आणि गुरु श्रवण उद्धार करतो. नारदांचे जीवन हेच शिकवते की माणूस कोणत्याही रूपात जन्माला आला तरी तो उंच जाऊ शकतो. आपल्या अडचणी, आपली गरिबी, आपली परिस्थिती ही एक क्षणात बदलू शकतो. जर मनात गुरुचरणाची आस असेल आणि ओठावर नामस्मरण असेल. आज नारद मुनींची कथा सांगण्यामागे एकच हेतू, प्रत्येक जीव बदलू शकतो, प्रत्येक आत्मा उन्नत होऊ शकतो आणि प्रत्येक शिष्य देवापर्यंत पोचू शकतो. पण या मार्गाची सुरुवात कोठून होते? ती होते गुरुच्या वाणीपासून, गुरूंच्या प्रवचनापासून आणि शिष्याच्या मनातल्या त्या पहिल्या ठिणगीतून. मला बदलायचं आहे. शिष्यानो, आज एक वचन घ्या. मी माझी संगत शुद्ध ठेवेन, मी माझा श्वास नामस्मरणात ठेवेन आणि मी माझे मन गुरुचरणात ठेवेन. हेच नारद मुनींची कथेचे सार आणि शिष्याचे जीवन आहे. श्री गुरुदेव. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली नारद मुनींची कथा ही जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव मित्रांनो.